today's evening gives lots of pleasure. Today you are going to witness one of the finest drama presented by SND International School students. Today, standing before you and speaking about SND, a journey of SND, it was not easy. इतना आसान नहीं था सफ़र SND का. शुरुआती दौर जब हमने पहला कदम रखा, मैं कुछ बातें अपनी एक्सपीरियंस से आपके साथ शेयर करूंगा जो मेरे लिए भी बहुत अद्भुत था. मैं कुछ पर्सनल बातें भी शेयर करूंगा चलते चलते. पहले तो मैं आप सभी गणमान्य अतिथियों का यहाँ पर तहे दिल से स्वागत करता हूँ, हार्दिक अभिनंदन करता हूँ. आज SND का सफ़र इस उच्चतम स्थान पर पहुंच चुका है कि सपना देखा और उस सपनों की पूर्ति हो गई ऐसा महसूस होता है. A dream saw by one of the farmer, the grandson brought this dream into fulfill. कहते हैं कि सपना किसी ने देखा और उस सपने को किसी ने पूरा किया. ऐसा ही कुछ यहाँ पर हुआ. दादाजी का सपना था कि इस माते पोते और नाती पोते के आसपास एक ऐसा स्कूल बने जहाँ मेरे किसानों को एक अद्भुत शिक्षा मिले. अब इस शिक्षा को स्वरूप देना था, मूर्त स्वरूप देना था, उसे एग्जिस्टिंग लाइफ देनी थी. उस लाइफ को सामने लाने के लिए आदरणीय हमारे जो प्रेसिडेंट साहब हैं, जो हमारे मार्गदर्शक हैं, जिनकी ऊर्जा और चेतना से SND में एक नई ऊर्जा आती है, उन्होंने इसकी स्थापना की. और उनके सुपुत्र जो इस SND इंटरनेशनल स्कूल के चेयरमैन हैं, मालोजी राजे देशमुख, उन्होंने इस सपने को साकार किया और आगे आगे कदम बढ़ाना शुरू कर दिया. SND का, जैसे मैंने कहा कि SND का सफ़र इतना आसान नहीं था. दौर था 2019 और 20, जब मैं पहली बार चेयरमैन सर से मिला, मैंने उनकी आंखों में एक सपना देखा. मैंने वो सपना सोते हुए देखा हुआ सपना नहीं था, तो बल्कि खुली आंखों से देखा हुआ सपना था. APJ अब्दुल कलाम ने कहा था कि सपने वही पूरे होते हैं जो खुली आंखों से देखे जाते हैं. और मैंने चेयरमैन सर की आंखों में भी खुली आंखों वाला सपना देखा. वो सपना था SND स्कूल का. मुझे पता है SND स्कूल की शुरुआत दाते प्रशाला के पीछे वाले रूम में हुई. जब पहला दिन था तो पहला दिन मुझे ऐसे लगा कि मैं कहाँ आकर रुक गया हूँ. लेकिन मुझे सपना था उन आँखों का, मैंने देखा था. SND बढ़ती गई. कोरोना का समय था और हमारे पास बिल्कुल कुछ उंगलियों पर गिनने वाले छात्र थे. उन छात्रों को आगे लेकर जाना और इस स्कूल को आगे बढ़ाना, यह हमारे सामने एक बहुत बड़ी चुनौती थी. उस चुनौती को देखते हुए हमें ऊर्जा तो मिलती थी हमारे प्रेसिडेंट सर से, दादा साहब से, और हमें चेतना मिलती थी मालोजी राजे देशमुख सर से, जो हमारे चेयरमैन हैं. आज 19-20 कोरोना गया, 20-21 में भी कोरोना गया. 20-21 में हमने स्वरगंधा 1 को यहाँ पर प्रस्तापित किया और स्वरगंधा 1 ने हमें ऐसी उड़ान भरने की ताकत दी कि वह उड़ान इतनी ऊंची भरने की चेतना हमें मिली, हमें इतनी ऊर्जा मिली कि आज हम आसमान छूने की ताकत रखते हैं. SND केवल SND स्कूल नहीं है, एक चेतना है, एक ऊर्जा है, आगे बढ़ने की ताकत है, उड़ान भरने की क्षमता है.
और इन क्षमताओं को साथ लेकर हम उड़ते हैं। और हमारी इस उड़ान को जो ऊर्जा मिलती है वो हमारे मार्गदर्शक दादा साहेब और हमारे चेयरमैन मालोजी राजे देशमुख से। कई ऐसे मौके भी आए कि जहां हमारा जो मॉरल था वो काफ़ी डाउन हो गया था। हमें ऐसे लगा था कि क्या हम इसको पूरा कर सकेंगे, क्या इस चुनौती को हम आगे लेकर जा सकेंगे। हमें समय मिला, हमें पता था कि हम ये कर सकते हैं, क्योंकि इस पाठशाला के जो लीडर थे संदीप पानसरे, वो हमेशा कहते हैं कि पॉजिटिव देखेंगे, चाहे गलतियां हो लेकिन उसमें से भी हम चैलेंज नहीं लेंगे, हम उसे एक अपॉर्चुनिटी, वी विल नॉट टेक एज अ चैलेंज बट वी विल टेक एज एन अपॉर्चुनिटी, because opportunity always gives the result because we work very hard over there. Now time is coming, time is running, time is waiting for someone who always guide us. मैं आज आप सभी सम्माननीय अतिथियों के सामने ये बात रखूंगा, बस कुछ समय है और मैं जिनको आप आमंत्रित करने जा रहा हूं, जैसे मैंने पहले भी कहा कि यह हमारी ऊर्जा है। कल हमने एक शानदार प्रोग्राम देखा था, स्वर्गंधाचार का पहला अंक देखा, आज दूसरा अंक शुरू हो जा रहा है। आज रात का सबसे प्रतीक्षित क्षण अपने सामने आने वाला है, ऐसा क्षण जो प्रेरणा से स्रोत है, प्रेरणा का स्रोत है, वादा करता है तथा हम सभी को एक विचार के साथ, संवाद के साथ बांधता है। देवी और सज्जनों, मुझे आज की शाम के हमारे विशिष्ट अतिथि नहीं बल्कि हमारे मार्गदर्शक, जिन्हें देखकर हमें आगे बढ़ने की ऊर्जा मिलती है, मैं अपने आप को गौरवान्वित करता हूं कि मुझे आज आपके सामने खड़ा होकर आपको इस मंच पर आमंत्रित करने का मौका मिला। आदरणीय दादा साहेब, आपने अपने विशाल ज्ञान से हमें हमेशा सराहा है, अपनी बुद्धिमत्ता से हमें आगे बढ़ने की ऊर्जा दी है। आज इस मंच को भी आपकी आवश्यकता है, इस मंच पर भी आपकी ऊर्जा का और ज्ञान का हमें वास्तव में आज मिलेगा। आप एक प्रकाश स्तंभ हो और यह एसएनडी भी आपकी तरह खड़ी रहना चाहती है। आपके ज्ञानवर्धक शब्दों से हम आगे बढ़ना चाहते हैं। तो मैं अधिक समय न लेते हुए आप सभी का पुनश्च एक बार हार्दिक अभिनंदन करता हूं, हार्दिक स्वागत करता हूं इस स्वर्गंधा 4 में, और आज आमंत्रित करता हूं सम्मानीय आदरणीय दादा साहब, आप अपने विचारों से हमें उद्बोध करें। थैंक यू सो मच। एसएनडी स्कूल या स्कूलच्या स्वर्गंधाच्या दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले, आता नावं घेण्यासारखी बरीच आहेत, पण उपस्थित असलेले सगळे मान्यवर मंडळी यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। उपस्थित असलेले सगळे पालक भगिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले कॅप्टन पानसरे सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका भगिनी आणि त्यांचा सर्व शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ, या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सगळे ट्रस्टीज यांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा स्वागत करतो।
आमचे सगळे बंधू इथं आलेत, पुतणे आलेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आपण पाहिलं असेल की आज वार्षिक स्नेहसंमेलन याचा दुसरा दिवस आहे आणि काल अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सादरीकरण झालं आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपली गुण या ठिकाणी दाखवली. त्याप्रमाणे अभिनयही चांगल्या प्रकारे केला आणि आपल्याला सगळ्यांचं मनोरंजन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालं. या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर या संस्थेची स्थापना करण्याअगोदर आमच्या भावना अशी होती की आपल्या ग्रामीण भागातील शेतकरीची मुलं ही CBSE पॅटर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे आणि शेतकऱ्याची मुलं आणि सर्वसामान्य व्यापाऱ्यांची मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिकली पाहिजेत. यासाठी या स्कूलची स्थापना झाली. ही स्थापना होत असताना पहिल्या वर्षी बाजदाते प्रशाला या ठिकाणी पहिल्या वर्षी ज्युनियर KG आणि KG हा वर्ग त्या ठिकाणी घेण्यात आला. परंतु मराठी मीडियममध्ये इंग्लिश मीडियमची अडचण ही होऊ शकते, त्यामुळं आपल्याला दुसरी संस्था साहेबांच्या नावानं या ठिकाणी काढावी लागली आणि त्यासाठी आपल्याला सहकार्य करण्यासाठी या संस्थेचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन मामासाहेब पांढरे असतील, ट्रस्टी अतुल बावकर असतील, शिवाजीराव पिसाळ असतील किंवा महेश शेट्टी असतील, ही मंडळी या ठिकाणी पुढं आली आणि त्यांनी त्या काळामध्ये योगाचं मोलदान केलं, योगदान केलं आणि त्याच्यामुळं ही संस्थेचा पाया या ठिकाणी भक्कम झाला आणि ही संस्था त्याच ट्रस्टीच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वाढत आहे. आणि जे स्वप्न होतं शेतकऱ्यांच्या मुलांना, गोरगरिबांच्या मुलांना कमी पैशामध्ये इथं चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याच्या दृष्टीनं सातत्यानं जो प्रयत्न होता तो त्यामध्ये यश येत आहे. मी सांगायला हरकत नाही की ही संस्था स्थापन झाल्याचं 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षामध्ये जर आपण बघत असू तर 15 वर्षाचं काम ह्या सगळ्या ट्रस्टीजनं या ठिकाणी केलेलं आपण पाहतो आणि त्यामध्ये विशेष योगदान आपले प्राचार्य पानसरे सर असतील, पटेल सर असतील आणि त्यांचे सगळे सहकारी शिक्षक यांच्या माध्यमातून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं 4 वर्षामध्येच 15 वर्षाचं काम या ठिकाणी आपण उभा केलं. त्याचं कारण असं की 20 मुलावर सुरू केलेली हे स्कूल आहे, त्याचं 4थ्या वर्षी 700 मुलांचं ॲडमिशन या ठिकाणी झालेलं आहे आणि 15 वर्ष अशासाठी म्हणतो की अनेक स्कूल CBSE ॲप्लिकेशन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत, परंतु या शिक्षकांनी जे कठोर मेहनत केली, सगळे शिक्षक या संस्थेचे यांनी कठोर मेहनत केली आणि त्यांना ट्रस्टीजनं, संचालक मंडळाने साथ दिली म्हणून 4थ्या वर्षीच CBSE ॲप्लिकेशन या ठिकाणी मिळालं आणि आता CBSEच्या माध्यमातून या ठिकाणी हे केंद्र चालू होतं आहे. आपण सांगायला हरकत नाही की आपण जी झेप घेतली, या शाळेची जी यश मिळवलं, त्या यशामध्ये आपल्या सगळ्यांचा, पालकांचा हा सुद्धा सिंहाचा वाटा आहे
असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि SNDची पूर्ण टीम आणि संचालक मंडळ या माध्यमातून हे काम मोठं झालेलं आहे. तसं पाहिलं तर संस्था चालवणं एवढी सोपं नाही. आणि त्यातल्या त्यात विशेषतः खाजगी शिक्षण संस्था चालवणं एवढं सोपं नाही हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. परंतु आपण जे सहकार्य केलं त्या सहकार्याच्या माध्यमातून ही संस्था मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभा राहिलेली आपण पाहतो. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ती संस्था चालवत असताना या संस्थेला मूलभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा या दिल्या गेल्या पाहिजेत. आणि यासाठी हे ट्रस्टीज हे निश्चितपणे प्रयत्नशील आहेत. आणि त्यात काही अडचणी येतात, परंतु ते सुद्धा सुविधा देणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे ते प्रयत्न करत आहे. मी या निमित्तानं संचालक मंडळांना, चेअरमन, व्हाईस चेअरमन, अतुल शेट आहे का इकडं, सगळ्यांना असं सांगणार आहे की सगळ्या ट्रस्टीजनं या शाळेचं क्रीडांगण अपुरं पडतं आहे आणि क्रीडा साहित्य अपुरं आहे असं माझं मत आहे. आणि ती पूर्तता किंवा क्रीडेचा प्रशिक्षक अतिशय तज्ज्ञ असावा लागतो, तो सुद्धा आपण लवकरात लवकर त्याची पूर्तता करावी असं मी आपल्याला अधिकारवाणीनं सूचना देतोय आणि ती आपण करताल अशी आशा बाळगतो. विद्यार्थी संख्या भविष्यात वाढते, त्या पटीनं आपल्याला त्यांना मूलभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, क्रीडाच्या सुविधा या देणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं चेअरमन प्रयत्न झाला पाहिजे असं मी या निमित्तानं सांगतो. आपण पाहिलं असेल काल स्वर्गंधाचा कार्यक्रम झाला आणि पहिल्या सत्रामध्ये जसं आता माझं स्पीच आहे तसं चेअरमनचं स्पीच झालं आणि त्यांनी सांगितलं की 6वी पासून 10वी पर्यंत IIT फाउंडेशन कोर्स हा आपण चालू करतोय. आणि हा फाउंडेशन कोर्स म्हणजे CET, नीट, GET ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेला, स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचं चांगलं पारंगत व्हावा किंवा स्पर्धा परीक्षेत त्यांना चांगल्या पद्धतीनं यश मिळावं म्हणून हे 6वी पासून 10वी पर्यंत जो IIT फाउंडेशन कोर्स आपण चालू करताय आणि त्याप्रमाणे तशा पद्धतीचं उच्च विद्याभूषित असं शिक्षक वर्गसुद्धा आपण नेमताय हे बघून निश्चितपणे आम्हाला या नातेपुतेवासियांना या ठिकाणी आनंद होतोय. तसंच आपण जाहीर केलं की SNDच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मुलींसाठी ज्युनियर कॉलेज चालू करताय. आज मुलींना शिक्षण घेण्याच्या दृष्टीनं, त्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीनं ही अतिशय शिक्षण त्यांना चांगल्या पद्धतीनं देण्याच्या दृष्टीनं ही संस्था निश्चितपणे या ठिकाणी काम करेल. आणि 11वी ज्युनियर कॉलेजचं सुद्धा आपण ॲडमिशन परीक्षा झाली की चालू करणार आहात, याचासुद्धा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे आणि गावकऱ्यांना सुद्धा याचा निश्चितपणे अभिमान आहे. आणि यासाठी जो उच्च विद्याभूषित स्टाफ आहे तो सुद्धा नेमण्याच्या दृष्टीनं आणि शैक्षणिक सुविधा देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्नशील आहात. आपल्या ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये कॉन्व्हेंट स्कूल असेल, पब्लिक स्कूल असेल, इंटरनॅशनल पब्लिक स्कूल असेल, शिस्त ही अतिशय गरजेची आहे आणि ती आपल्याला ग्रामीण भागामध्ये माहीत नसते. ती सगळ्या पालकांनी माहीत करणं गरजेचं आहे. कारण आपला पाल्य जेवढ्या कडक शिस्तीमध्ये इथं शिक्षण घेईल तेवढा तो चांगला घडत जातो आणि हा भारताचा सुजाण नागरिक किंवा एखादा मोठा अधिकारी बनण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्याची क्षमता त्यामध्ये
निर्माण होते. म्हणूनच माझं सगळ्या पालकांना, पालक भगिनींना विनंती आहे की पालकांनी शिस्तीला वाव दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून या शाळेला निश्चितपणे मदत केली पाहिजे. आपण पाहतो बारामती असेल, पुणे असेल, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, अनेक कॉन्व्हेंट स्कूल आहेत, अनेक पब्लिक स्कूल आहेत आणि तिथं जवळजवळ 1 लाखापर्यंत आपल्याला फी भरावी लागते आणि शिक्षण घ्यावं लागतं. त्या दृष्टीनं त्याच दर्जाचे शिक्षण आपल्या सगळ्या ज्यांचे पाल्य या शाळेमध्ये आहेत त्यांचं ती समाधान आहे की त्याच पद्धतीचं, त्याच गुणवत्तेचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. कारण इथं जो स्टाफ नेमला जातो तो स्टाफ अतिशय गुणवत्ता कशी वाढेल या दृष्टीनं नेमला जातो. यामध्ये कधी कुणाची शिफारस किंवा काय नाही. त्याचं कारण असं की या SND स्कूलमध्ये ही जी शैक्षणिक संस्था आहे ती संस्था ही राजकारण विरहित आहे. जरी चेअरमन कुठला पदाधिकारी असला, व्हाईस चेअरमन पदाधिकारी असला, त्यांचे सहकारी ट्रस्टीज पदाधिकारी असले तरी राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच त्यांना या कॅम्पसमध्ये प्रवेश करावा लागतो. आम्ही सुद्धा मीटिंग असेल बोलवलं तरच कॅम्पसमध्ये येतो, नाहीतर या कॅम्पसमधला सर्व अधिकार प्राचार्य पानसरे सर, पटेल सर आणि त्यांचे सगळे सहकारी शिक्षक यांच्याकडे असतो. यामध्ये कुठलंही आम्ही हे करत नाही, हस्तक्षेप करत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि ही संस्था राजकारण विरहित अशासाठी आहे की इथं फक्त आणि फक्त शैक्षणिक गुणवत्तेवरच भर दिला जातो. मी थोडंसं बोलतोय त्याचं कारण असं की पालक सगळे इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाल्याचा भक्कम असेल तर भविष्यात त्याची जी इमारत आहे, त्याची जी उंची आहे ती अतिशय सुंदरच होते. आणि त्यांना घडवायचं असेल तर आपल्याला आता ह्या बिल्डिंगमध्ये जो शिशुवर्ग भरतोय तो शिशुवर्गाचं बांधकाम लवकरच आपण हाती घेत आहोत. त्याचं कारण असं आहे कारण शिशुवर्गाकडे अतिशय लक्ष देणं हे गरजेचं आहे आणि हा विचार केला आहे ट्रस्टीनी. आणि या शैक्षणिक वर्षापासून शिशुवर्गासाठी एक नवीन इमारत आपण उभी करतोय आणि त्यामध्ये सगळ्या लागणाऱ्या सुखसुविधा या ठिकाणी आपण ट्रस्टीच्या माध्यमातून आपल्याला मिळतील. आणि त्यांचं खेळाचं साहित्य, मनोरंजक आणि बोलक्या भिंती की जेणेकरून त्या पाल्याचा शैक्षणिक, मानसिक, शारीरिक आणि व्यक्तिमत्वामध्ये विकास घडेल अशा दृष्टीनं आपला निश्चितपणे प्रयत्न राहिलेला आहे. आणि ज्या सुविधा कमी पडतील त्या सुविधा संचालक मंडळाला मी सांगेन की मी सक्षम आहे. मुद्दाम मी आता या ठिकाणी सांगू इच्छितो, माझ्या सुनेला सांगू इच्छितो, मुलाला सांगू इच्छितो किंवा सहकारी ट्रस्टींना सांगू इच्छितो की माझं ऑपरेशन होऊन 1 वर्ष झाली. 1 वर्ष रेस्ट झाली. आता मला कुठलीही जोखीम आणि जबाबदारी घेऊन पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण जोखमीनं, जबाबदारीनं काम करण्याची ताकद ही माझ्यात आहे. हे मी मुद्दाम आजच्या दिवशी आपल्याला सांगतो आणि त्या दृष्टीनं आपण काम करावं अशी या निमित्तानं सल्ला देतो. आपण आलात, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.